अळूची वडी, अळूची भाजी श्रावणात आपण हे वरचेवर करतच असतो, परंतु कधीतरी हे अळूच्या पानापासून तयार होणारं असं मस्त खमंग खुसखुशीत आणि रुचकर थालीपीठ पण करून पहा। आणि बनवायला अतिशय सोपं आहे, फार झटपट होतं, अजिबात वेळ लागत नाही। तर आज आपण तेच करतोय, अळूच्या पानांचं थालीपीठ। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज पाहून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। यासाठी इथे पहा मी अळूची पानं घेतलेली आहे। वडीसाठी जी अळूची पानं वापरतात ज्याचे देठ रंगाने गडद असतात आणि पानं थोडीशी जाड असतात तीच पानं घ्यायची आणि हे बघा, हे अशा प्रकारे त्याची देठं काढून टाकायची आणि एकावर एक त्याचे बारीक तुकडे करून ठेवायचे आणि नंतर गुंडाळी करून ही पानं अशी बारीक बारीक या प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे। 3 ते 4 पानं मी इथे घेतलेली आहे। आता ही मी घरी केलेली थालीपीठाची भाजणी आहे। थालीपीठाची भाजणी कशी करायची याचाही व्हिडिओ अपलोड झालेला आहे। मस्त खुसखुशीत आणि खमंग थालीपीठ होण्यासाठी नक्की त्याप्रमाणे तुम्ही भाजणी करा। आणि जर घरी केलेली भाजणी नसेल तर आता थालीपीठाची भाजणी बाजारात विकतही मिळते, तीही घेऊ शकतात। इथे मी अंदाजे 2 ते 3 वाटी भाजणी घेतलेली आहे। आता या भाजणीमध्ये सगळे सुके मसाले घालायचे आणि एकजीव करून घ्यायचं, सुकच म्हणजे चांगले सगळे मिळून येतात। तर याच्यामध्ये आता मी हळद घालते, लाल तिखट घालणार आहे, हवी तर फक्त मिरची पावडर घाला, गरम मसाला घाला, थोडंसं हिंग घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि धणा जिरा पावडर भाजणी तयार करताना भाजणीमध्येच घातली होती, त्याच्यामुळे मी वापरत नाही आहे। तुम्हाला हवी तर तुम्ही थोडीशी वापरू शकता। याच्यामध्ये अजून थोडासा ओवा आणि पांढरे तीळ घाला। आता अळूची पानं म्हटले की थोड्याफार प्रमाणात त्याला खाज असते, पण वडीच्या पानाला थोडी कमी खाज असते, त्यामुळे वडीचेच पानाचा इकडे वापर करायचा। आणि या पिठामध्ये मी एक छोटा चमचा आमचूर पण घालते, म्हणजे जी काही थोडीशी खाज असते ती लागणार नाही। तर आमचूर पावडर नक्की घाला किंवा थोडासा चिंचेचा कोळ याच्यामध्ये घाला। आता हे सर्व एकजीव करूया। आता याच्यामध्ये एक कांदा मी चिरून घेतलेला आहे, तो घातला आहे, चिरलेली अळूची पानं घातलेली आहे, तुम्ही कोथिंबीर पण अजून ॲड करू शकता। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून असं साधारण घट्टसर आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे। तर हे आपलं पीठ आता भिजून तयार आहे। आता लगेचच थालीपीठ करायला घ्यायचं। प्लॅस्टिकच्या पेपरवर किंवा कापडावर तुम्ही थालीपीठ थापू शकता। पाण्याचा हात घ्यायचा, छोटा गोळा करून गोलाकार असं छान थालीपीठ थापायचं, मध्ये एक होल करायचा, तव्यावर थोडंसं तेल टाकलं आहे, तेल साधारण जरा गरम झालं की त्याच्यावर हाताने थालीपीठ असं मी घालून देते आणि गॅस हा मीडियम ठेवणार आहे आणि वरती एक 3-4 मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहे। 3-4 मिनटांनी हे झाकण काढायचं, खालतून थोडंसं तरसून झाल्यानंतर हे थालीपीठ आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। हवे तर तुम्ही चमच्यानी बाजूने तेल पण सोडू शकता। हे घ्या, खुसखुशीत खमंग थालीपीठ तयार आहे। दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खा, गरम गरम नुसतंही छान लागेल। तेव्हा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।